नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी घेऊन आले तुमच्यासाठी खास आणि आगळावेगळा असा एक व्लॉग। हा व्लॉग नाही पाककृतीचा आहे, नाही कुठल्या मंदिरावरती केलेला आहे, तर हा व्लॉग आहे खास आमच्या पिल्लूच्या दुसऱ्या वाढदिवसासाठी आम्ही कसं डेकोरेशन केलं, त्या दिवशी आम्ही काय मजा केली, त्याच्यासाठी काय स्पेशल डिश बनवली, डेकोरेशन करताना काय काय मजा केली, बर्थडेला कोण कोण आलं होतं, ह्या सर्वाचे डिटेल माहिती किंवा डिटेल मी ह्यामध्ये शेअर करत आहे। तर सर्वात आधी आम्ही बर्थडे हा घरातच केलेला, तर ते डेकोरेशनसुद्धा आम्ही घरातच केलेलं। या डेकोरेशनचं सर्वात जास्त श्रेय हे आमच्या पिल्लूच्या मामांना जातं। डेकोरेशनसाठी लागणारे अर्ध साहित्य आम्ही ऑनलाईन ॲमेझॉन मिशोवरून मागवलेलं, तर काही साहित्य आम्ही बुलेश्वर मार्केटवरून आणलेलं। तर डेकोरेशनच्या स्टार्टिंगलाच तुम्ही बघू शकता मी काय काय साहित्य वापरलं होतं। तर त्याच्यामध्ये टोप्या बघूनच तुम्हाला कळलं असेल की आमच्या बर्थडे डेकोरेशनची थीम होती मिकी माऊसी। त्याच्यामुळे आम्ही बर्थडे डेकोरेशनसाठी जे वापरलेलं जे कलर्स होते ते ब्लॅक अँड रेडच वापरलेत मोस्ट ऑफ, कारण मिकी माऊसची थीम असल्यामुळे ब्लॅक पडदे आधी आम्ही लावून घेतलेत। त्याच्यावरती ते सर्व आधी स्टिंग करून मग व्यवस्थित ते फुगवून सर्व व्यवस्थित लावत होतो। आणि ह्या डेकोरेशनच्या कामात प्रत्येकाचा हातभार लागलेला आहे, प्रत्येकाचं योगदान लागलेलं आहे, पण सर्वात जास्त आयडियाज आणि डेकोरेशनचं काम हे आमच्या मामानेच केलं आहे। कौस्तुभ मामा, ओमकार मामा, श्रद्धा माऊ ह्या सर्वांनी ह्या डेकोरेशनमध्ये खूप मदत केली आहे, त्यांना सगळ्यांना थँक्यू। प्लस आमचा दादा, स्पेशल दादा रेहाश दादा, ह्या डेकोरेशनमध्ये त्यानेही खूप हातभार लावला आहे, तोही मदत करत होता, त्यालाही आमच्याकडून खूप खूप थँक्यू आणि गोड गोड पप्पा। डेकोरेशन करायला आम्ही 2च्या दरम्यान सुरुवात केली होती, त्याच्यामुळे जेवण बाकीच होतं। त्याच्यामुळे बर्थडे बॉय स्पेशल आज केली होती श्रीखंड पुरी, वरण भात आणि पनीरची भाजी। तर त्याला पाटावर मस्त असं बसवून सजवून ताट दिलं होतं, त्याने पण आवडीने त्याच्या आवडती पुरी भाजी सगळं भेटत त्यामुळे त्याने ताव मारला होता। तर याच्यामध्ये मीही आहे, थोडीफार मदत माझीही झाली आहेच। तर तुम्ही बघू शकता मी आणि श्रद्धा इथे बर्थडेचा टॅग लावते, आमची माऊ आली होती, काका आले होते, त्यांनी सुद्धा इथे बलून्स लावायला आम्हाला मदत केली आहे, डेकोरेशनमध्ये मदत केली आहे। आमचे मम्मी पप्पा आहेत आणि लहान मुलांचे बर्थडे हे लहान मुलांसोबतच केलेले जास्त चांगले वाटतात, खूप आनंद होतो त्यांनाही आणि आपल्यालाही एक वेगळं हे भेटतं। आणि बर्थडेला सगळ्यांना बोलवायचं कारण हेच असतं की सगळे एकत्र भेटून त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, सगळे एकत्र गप्पा मारतात, एन्जॉय करतात, काहीतरी वेगळं असं हे भेटतं, मोठ्या माणसांचे शुभ आशीर्वाद मिळतात। या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही बघू शकता की मामाने बलूनचे पिलर्स एकावर एक कसे दोऱ्याच्या सहाय्याने त्याने ते बांधत गेला होता आणि ते प्रॉपर सरळ उभे राहतात। त्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्टँडची गरज लागत नाही, तर तुम्ही घरच्या घरी इझी प्रकारे कसं डेकोरेशन करू शकता, तर तुम्ही ह्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊ शकतात। मिकी माऊसचा आमचा स्पेशल केक हा मिकी माऊसचाच होता। आमच्या पिल्लूचं नाव वल्लभ आहे, तुम्ही त्या केकवर बघूच शकतात। त्या पिल्लूचे फ्रेंड्स आले होते, किती सारे फ्रेंड्स होते बघा।